नमस्कार. संवाद मातांशी या कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण स्तनपान व शिशुपोषण या विषयावर चर्चा करणार आहोत. स्तनपानाबद्दल समाजात भरपूर गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी मिशन मार्फत हा प्रयत्न करण्यात येत आहे. कारण हा विषय कोणत्याही अभ्यासक्रमात नाही आणि या विषयाबद्दल महिलांना कुठेही सांगितला जात नाही. ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोचावी अशी आमची अपेक्षा आहे. नमस्कार. आज आपण स्तनपान व शिशुपोषण म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण हे बघू की स्तनपान आणि शिशुपोषणाची व्याख्या काय आहे ते. तर स्तनपान आणि शिशुपोषणाची व्याख्या अशी आहे की बाळाचा जन्म झाल्यापासून बाळ 3 वर्षाचं पूर्ण होईपर्यंत जे काही बाळाला स्तनपान देते किंवा बाळाला भरवते त्याला स्तनपान आणि शिशुपोषण असं म्हणतात. यामध्ये गरोदर मातेचा आहार आणि स्तनदा मातेचा आहार याचा समावेश असतो. आता या व्याख्येच्या अनुसार 4 प्रमुख शिफारसी बघायच्या आणि या 4 शिफारसी ज्या आहेत तर ती या बाळाची मागणी आहे. कारण या बाळाला जर त्या शिफारसीप्रमाणे जर समजा त्याचं संगोपन जर झालं तर या बाळाचं आरोग्य खूप चांगलं राहू शकतं. बाळ कुपोषणात जात नाही. परंतु या मागण्या या 4 ज्या आहेत बाळाच्या मागण्या आहेत या मागण्या पूर्ण होत नाहीत. परंतु त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे बाळ मोर्चा काढीत नाही, संप करीत नाही, रस्ता रोको नाही. तुमचं माझं सर्वांचं मिळून हे काम आहे की या बाळाच्या मागण्या पूर्ण करणं. आता आपण या बाळाची नंबर 1 ची मागणी काय ते बघू. त्या बाळाची नंबर 1 ची मागणी अशी आहे की बाळाचा जन्म झाला, कॉर्ड कट केला, बाळाला पुसलं, बाळ रडलं की 5 मिनिटाच्या आत या आई म्हणजे बाळाचा आणि आईचा गालाला स्पर्श होणं खूप गरजेचं आहे. आता प्रश्न असा की हा स्पर्श का करायचा. तर हा स्पर्श याच्याकरता आवश्यक आहे की आईचे जंतू जे असतात ते बाळाचे मित्र असतात आणि बाळाचे फायद्याचे असतात ते. आणि दुसरा फायदा असा होतो की ऑक्सिटोसिन हार्मोन जो आहे तो आईच्या रक्तामध्ये रिलीज होतो आणि त्याच्यामुळे गर्भाशय आकुंचन पावणे, प्लॅसेंटा पडायला मदत होणे आणि रक्तस्राव कमी होणे हे तात्काळ फायदे आईला सुद्धा होतात. आता बघा आपण चित्र कसं बघतो तर चित्र आपल्याला असं दिसतं की जर समजा बाळाचा जन्म झाला, बाळ पुसलं, बाळ रडलं की बाळ बहुतेक नातेवाईकाच्या ताब्यात दिलं जातं आणि नातेवाईकाच्या ताब्यात जर बाळ दिलं गेलं तर नातेवाईकाच्या अंगावर जे जंतू असतात ते बाळाचे फायद्याचे नसतात. बरे नातेवाईक म्हणजे कोण असतात तर घरातली आजी किंवा आई त्या म्हणजे मातेची. आणि ह्या लोकांनी पूर्वतयारी सुद्धा करून ठेवलेली असते. त्यांनी मधाची बाटली किंवा गुळाचं पाणी आपल्या बरोबरच आणलेलं असतं आणि याच काळात त्या बाळाला गुळाचं पाणी किंवा मध सुद्धा चाटलं जातं. तर ही गोष्ट टाळली जाणं खूप गरजेचं आहे. मग या बाळाची मागणी जी पहिली आहे ती मागणी अशी आहे की समजा आईचा आणि बाळाचा गालाला स्पर्श झाला, आईचे जंतू बाळाला मिळाले की बाळ आईच्या पोटावर ठेवणे आणि बाळ बघा स्वतः सरपटायला लागतं आणि स्वतःहून बाळ जे आहे स्तनपानाची सुरुवात करतं. बाळाला तशी आपण संधी दिली पाहिजे. 2006 मध्ये नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस प्रशिक्षण आपण घेतलं त्या प्रशिक्षणामध्ये ज्यावेळेस प्रशिक्षणार्थी घेऊन आपण प्रत्यक्ष सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस नेमकी एक माता प्रसूत झाली होती आणि त्या बाळाला ब्रेस्टकॉल पद्धतीने पहिलं स्तनपान देण्यात आलं. ती चित्रफित आपण आता बघू. बाळानं जन्मानंतर 1 तासाच्या आत पहिलं स्तनपान घ्यावं अशी शिफारस युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि वाबा या संस्थांनी तसंच शास्त्रज्ञांनी केली आहे. जर ही शिफारस पाळली गेली तर अविकसित देशांमध्ये 1 महिन्याच्या आतल्या बाळांमध्ये होणारे 22% मृत्यू टाळता येतील. बाळाला आईच्या जवळ घेऊन जा. आई आणि बाळाला एकमेकांना बघण्याची उत्सुकता असते. गालाला स्पर्श केल्यानंतर आई बाळाची पापी घेते, कुरवाळते. इच्छा असल्यास पारंपरिक प्रथेनुसार आई बाळाच्या कानात देवाचं नाव घेऊ शकते. बाळाला आईच्या पोटावर अशा प्रकारे उपडं ठेवा की बाळाचं डोकं 2 स्तनांच्या मध्ये येईल. बाळाचा आणि आईचा संपूर्ण स्पर्श व्हावा यासाठी आईचं पोट आणि छाती उघडी असावी आणि बाळाच्या अंगावर कपडे नसावेत. बाळाला टोपडं घाला. तसंच बाळाला आणि आईला एकत्रित स्वच्छ पांघरून घाला म्हणजे दोघांचा स्पर्श होत राहील आणि दोघेही उबदार राहतील.
बाळ पडणार नाही याची काळजी घ्या. जन्मानंतर पहिल्या तासात बाळ खूप सावध आणि सतर्क असतं आणि आपणहून कृती करायला उत्सुक असतं. आईच्या जवळ बाळाला ऊब मिळते आणि मेंदूचा विकास व्हायला चालना मिळते. आई आणि बाळ यांना एकमेकांकडे बघता यावं यासाठी शक्य असल्यास आईच्या डोक्याखाली उशी द्यावी. उपयुक्त जंतू आईपासून मिळाल्यानं इतर जंतू संसर्गापासून संरक्षण मिळतं. या अवस्थेत बाळ स्वतःहून हालचाल करत स्तनपान करायला उत्तेजित होतं आणि त्याला ऊब, प्रेम, सुरक्षा आणि अन्नही मिळतं. बाळाच्या पायाच्या हालचालींमुळे आपसुकच आईच्या ओटीपोटावर हळूवार धक्के बसतात. त्यामुळे गर्भाशय आकुंचन पाहून वार पडायला मदत होते आणि रक्तस्रावही कमी होतो. दूध मिळणार आहे हे समजलं की आपोआप बाळाच्या तोंडाला पाणी सुटायला लागतं. बाळाची वासाची संवेदना जन्मतःच विकसित असते. स्तनाग्र व स्तनमंडलावरील ग्रंथीतून स्रवणाऱ्या एका पदार्थाचा गंध गर्भजलासारखा असतो. त्यामुळे बाळ आईच्या स्तनाकडे आकर्षित होतं. बाळाच्या पंजाच्या हालचालींमुळे स्तनाग्र उत्तेजित होऊन वर येतं. यामुळे बाळाला स्तनावर पकड घ्यायला मदत मिळते. तसंच आईच्या रक्तात ऑक्सिटोसिन नावाचा संप्रेरक स्त्रवतं. यामुळे गर्भाशयाचं आकुंचन व्हायला, वार पडायला, रक्तस्राव कमी व्हायला मदत होते आणि नंतर पंडुरोग होण्याची शक्यताही कमी होते. बाळाचे हाताचे, पायाचे आणि मानेचे स्नायू सरपटण्यासाठी सक्षम झालेले असतात. बाळाच्या तोंडाच्या हालचाली सुरू होतात. जन्मानंतर बाळाच्या पंजावर असणारं गर्भजल पुसू नये, कारण पंजावरील गर्भजलाचा वास आणि चव बाळाला स्तनाग्राकडे जायला मार्ग दाखवतात. बाळाच्या सीमित दृष्टीला स्तनाचा काळसर भाग सहज दिसतो. बाळानं डोकं वर उचललं तर त्याला आईचा चेहराही दिसतो. बाळ स्तनाग्र तोंडात घ्यायचा प्रयत्न करत डोकं उचलतं आणि तोंड मोठं उघडून स्तनाची व्यवस्थित पकड घेतं. हा पहिला स्पर्श बाळाचं पहिलं स्तनपान पूर्ण होईपर्यंत सुरू राहिला पाहिजे. दोघांसाठी हा आनंदाचा अत्युच्च क्षण. या बाळानं तर 10 ते 12 मिनिटातच लक्ष गाठलं आणि स्तनपानाची यशस्वी सुरुवात केली. याला ब्रेस्ट क्रॉल असं म्हणतात. आत्ताच आपण ब्रेस्टकॉल सीडी बघितली. ही ब्रेस्टकॉल सीडी जी आहे, या ब्रेस्टकॉल पद्धतीने जर बाळाला आपण जर समजा स्तनपान दिलं तर याला म्हणतात स्तनपानाची यशस्वी सुरुवात. याचा फायदा काय तर बघा, बाळाचे 5ही ज्ञानेंद्रिय लगेच कार्य करायला सुरुवात करतात. आता 5 ज्ञानेंद्रिय कोणते तर बाळाची त्वचा, बाळाची जीभ, नाक, डोळे आणि कान. कॉर्ड ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस बाळ जे एकदम असुरक्षित होतं आणि असुरक्षित झाल्यामुळे ते रडायला लागतं. आता बाळ रडायला जर लागलं, आईचा बाळात जर समजा आपण गालाला स्पर्श केला आणि ज्यावेळेस आपण बाळ आईच्या पोटावर झोपवतो त्यावेळेस बाळाला आईच्या हृदयाची ठोके ऐकायला लागतात आणि बाळाला याची जाणीव होते की मी अगदी योग्य जागेवर आलेलो आहे म्हणून. बघा, या ठिकाणी बाळाचे कान कार्य करायला लागले. डोळे बघा, स्तनाचा जो काळा भाग आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर नाकाने बाळ गंध घेतं, आईच्या दुधात जो आहे तो त्याला वास यायला लागतो आणि बाळ तिकडे सरपटायला लागतं. सरपटायला लागल्यामुळे बाळाच्या स्नायूला सुद्धा खूप व्यायाम होतात आणि हे व्यायाम ज्यावेळेस होतात त्यावेळेस आईला सुद्धा फायदे होतात. त्या बाळाच्या धक्क्यामुळे गर्भाशय आकुंचन पावणं, प्लॅसेंटा पडणं आणि रक्तस्राव कमी होणं, या सगळ्या गोष्टी केवळ या एका प्रक्रियेमुळे सहज घडून येतात. आता बघा, नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यात भेंडा फॅक्टरी म्हणून एक गाव आहे. तिथे उपकेंद्रामध्ये सेक्स सिस्टर कार्यरत आहे. मागील काही दिवसापूर्वी मी त्यांच्याकडे गेलो आणि सहज त्यांचं 1 वर्षाचं मी ज्यावेळेस रेकॉर्ड बघितलं, जवळजवळ 254 बाळंतपणं त्यांच्या उपकेंद्रामध्ये झाले होते. आणि त्यांना सहज विचारलं, बस सिस्टर तुम्ही कशा पद्धतीने मग यांना स्तनपान दिलं? त्यांनी सांगितलं, मी प्रत्येक बाळाला ब्रेस्टकॉल पद्धतीने स्तनपान देते. त्या सेक्स सिस्टरला राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आता याच पद्धतीने जर समजा प्रत्येक उपकेंद्रामध्ये जर बाळाला जर स्तनपान सुरू झालं किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये म्हणजे ज्या संस्थेमध्ये बाळाचा जन्म होईल त्या संस्थेमध्ये जर ब्रेस्टकॉल पद्धतीने जर बाळाला समजा स्तनपान सुरू झालं तर बघा, बाळाची पहिली मागणी पूर्ण झाली. आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जे आहे त्या अभियानाच्या माध्यमातून संस्थेतील बाळंतपण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि याचाही फायदा आपण घेऊ शकतो की प्रत्येक बाळाला ब्रेस्टकॉल पद्धतीने जर समजा आपण स्तनपान दिलं तर बाळाची पहिली मागणी पूर्ण होऊ शकते आणि याला म्हणतात
स्तनपानाची यशस्वी सुरुवात. आता आपण नंबर 2ची शिफारस बघू. नंबर 2ची शिफारस अशी आहे की बाळाचा जन्म झाल्यापासून बाळ 6 महिन्याचे पूर्ण होईपर्यंत बाळाला फक्त आईचं दूध दिलं गेलं पाहिजे, ज्याला म्हणतात निव्वळ स्तनपान. युनिसेफ आणि WHO आता असा निर्देश देत आहे की बाळाचा जन्म झाल्यापासून पहिले 180 दिवस बाळाला फक्त आईचं दूध दिलं गेलं पाहिजे. बघा, हे जे काही बाळाला घुटी, मध, गुळाचं पाणी किंवा अजून काही गाईचं दूध, इतर पदार्थ जे दिले जातात हे देणं गरजेचं नाही. बाळाच्या म्हणजे आईच्या दुधामधून बाळाची तहानी भागते आणि बाळाला अन्नही मिळते. म्हणजे आईचं दूध हे बाळासाठी अन्न आहे. बाळाला आईच्या दुधातून साखर पाणी पण मिळतं, अन्न पण मिळतं. कारण याचा विषय असा आहे की ज्यावेळेस आई बाळाला स्तनपान देते त्यावेळेस सुरुवातीचं दूध जे असतं ते साखर पाणी असतं आणि नंतर येणारं जे घट्ट दूध असतं ते बाळासाठी अन्न असतं. म्हणजे आईने आपलं एक स्तन जर बाळाला जर पूर्ण पाजलं तर बाळाला साखर पाणी पण मिळतं, अन्न पण मिळतं आणि पहिले 6 महिने आईने फक्त आपलंच दूध बाळाला पाजलं पाहिजे. आता बघा, या काळामध्ये मातेला कुटुंबातून आधार मिळणं खूप गरजेचं असतं. कारण बाळासाठी मातेला काही वेळ द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी मातेच्या कामात सुद्धा घरातल्या लोकांनी मदत केली पाहिजे. ज्यावेळेस माता कामासाठी बाहेर जाते, शेतावर जाते, त्यावेळेस समाजातून सुद्धा खूप मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. म्हणजे निव्वळ स्तनपान जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कुटुंबातून आणि जर समजा समाजातून मातेला जर मोठा आधार जर दिला गेला, मातेचा आत्मविश्वास वाढेल आणि बाळाचं स्तनपान जे आहे ते योग्य प्रकारे चालू राहील. ही नंबर 2ची मागणी या बाळाची आहे. यालाच आपण म्हणतो नंबर 2ची शिफारस. आता नंबर 3ची शिफारस आपण बघू. नंबर 3ची नेमकी मागणी या बाळाची काय आहे तर त्याची मागणी अशी आहे की बाळ ज्यावेळेस 6 महिन्याचं पूर्ण होतं तर त्यावेळेस बाळाला पूरक आहार चालू करणं गरजेचं आहे. हा पूरक आहार कसा असावा तर घरगुती, स्वच्छतापूर्वक बनवलेला, पुरेसा आणि मऊसर आहार आणि याचबरोबर कमीत कमी 2 वर्ष आईने आपलं दूध बाळाला पाजलं पाहिजे. आता बघा, शब्द महत्वाचे. कमीत कमी 2 वर्ष आपण का म्हणतो? मग जास्तीत जास्त किती बा तर जास्तीत जास्त 5 वर्षपर्यंत आई बाळाला दूध पाजू शकते. पण 2 वर्षपर्यंत जे आई दूध बाळाला पाजते ते अन्न म्हणून असतं, आहार म्हणून असतं आणि 2 वर्षाच्या पुढे 5 वर्षपर्यंत जे आई बाळाला दूध पाजते ते इम्युनिटी म्हणून असतं. म्हणजे त्याचा आहाराशी संबंध नसतो. कारण जर समजा 2 वर्षाच्या पुढे जर 5 वर्षपर्यंत आईने बाळाला दूध जर पाजलं ते निमोनिया आणि डायरिया हे जे आजार आहेत की ज्याच्यावर आपल्याकडे लस नाही, या आजाराला मोठा प्रतिबंध आईच्या दुधापासून बसू शकतो. आता दूध पाजण्याची पद्धत वेगळी. 2 वर्षाचं ज्यावेळेस बाळ पूर्ण होतं आणि त्याच्या पुढे ज्यावेळेस आईला बाळाला दूध पाजायचं असतं, आईने सकाळी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ जर दूध पाजलं तर हेच दूध बाळाचं खूप मोठं संरक्षण करतं. आता बघा, हे 2 वर्षापर्यंत जे आपण कमीत कमी म्हणतो की आईने कमीत कमी 2 वर्ष बाळाला दूध पाजलं पाहिजे, तर ज्यावेळेस 1 वर्षाच्या पुढे आई बाळाला दूध पाजायला सुरुवात करते ते दूध सुद्धा बाळासाठी अत्यंत महत्वाचं असतं. कारण याच्यामध्ये जवळ 30 ते 40% स्निग्धांश असतात आईच्या दुधामध्ये आणि हे स्निग्धांश जे ते अजीवनसत्व शोषण करायला खूप मोठी मदत करतात. म्हणून आईचं दूध बाळाला कमीत कमी 2 वर्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्याच सोबत पूरक आहार सुद्धा बाळाला योग्य चालू केला गेला पाहिजे. ही त्याची नंबर 3ची मागणी. आता नंबर 4ची मागणी काय आहे बाळाची तर आई ज्यावेळेस बाळाला स्तनपान देते किंवा बाळाला भरवते त्यावेळेस आईने बाळाशी संवाद साधला पाहिजे. आता संवाद का साधला पाहिजे तर ज्यावेळेस बाळ स्तनपान करीत असतं किंवा ज्यावेळेस बाळाला भरवलं जातं त्यावेळेस बाळ एकाग्र असतं बघा. आणि बाळ एकाग्र असल्यामुळे जे काही आई बाळाशी बोलत ते बाळ एकदम स्वीकारित असतं, एकाग्रतेने ते ऐकत असतं आणि बाळाचा बुद्धीचा विकास याच्यामध्ये घडून येतो. म्हणून याकरता आईने संवाद साधणं खूप गरजेचं आहे. आज घरोघर चित्र आपण काय बघतो, आई बहुतेक टीव्हीची सिरियल बघते आहे आणि इकडे बाळाला भरवण्याचं किंवा स्तनपान देण्याचं कार्य चालू असतं. बाळाशी संवाद होत नाही आणि जर बाळाशी संवाद जर झाला नाही तर बाळाच्या बुद्धीचा विकास योग्य प्रकारे होऊ शकत नाही. आता आपण बघू बाळाला आईचं दूध का तर बघा, पुरातन काळामध्ये संस्कृतमध्ये 2 श्लोक आहेत. ते श्लोक असे आहेत. पहिला श्लोक असा आहे, क्षीर नीर निधिस्तेस्तु स्तनयो क्षीर पूरका सदैव सुभगो बालो भवतेश महाबला. आपण याचा अर्थ बघू. क्षीर नीर निधिस्तेस्तु म्हणजे बघा, आईच्या स्तनामध्ये दूध आणि पाणी याचा भरपूर साठा असतो. स्तनयो क्षीर पूरका
आणि प्रत्येक आईचं स्तन जे आपल्या बाळाला दूध देण्यासाठी सक्षम असतं. सदैव सुभगो बालो, हे सुंदरी तुझे भाग्यवान बालक जर नेहमी आणि तू दूध जर पिलं भवतेश महाबला, भविष्यामध्ये ते महाबली बनल. दुसरा श्लोक असा आहे, पयोमृत समम पीत्वा कुमारस्ते शुभानने दीर्घमायुर्वाप्नोतु देवा प्राप्य अमृतम्यथा. आता बघा, पयोमृत समम पीत्वा, आईचं दूध जे आहे ते अमृता समान आहे. आणि हे सुंदरी तुझ्या बाळाने जर तुझं अमृता समान दूध पिलं तर काय होईल, दीर्घमायुर्वाप्नोतु, तुझं बाळ जे ते दीर्घायुषी होईल. देवा प्राप्य अमृतम्यथा, जसं देवाने समुद्रमंथन केलं आणि अमृत प्राप्त करून आपण दीर्घायुषी झाले, त्याप्रमाणे आईचं दूध पिऊन बाळ सुद्धा दीर्घायुषी होतं. याच्याकरता बाळाला आईचं दूध मिळालं गेलं पाहिजे आणि ते आईचं दूध जे आहे शिफारसी प्रमाण देणं खूप आवश्यक आहे. आता आपण हे बघू की बालमृत्यू आणि कुपोषण यांचा परस्पर संबंध कसा आहे. तर आपण जर बघितलं तर 1 वर्षाच्या आतील बालकाचे मृत्यू होण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असतं. जसं आपण बालमृत्यू जे आहे ते 0 ते 5 वर्ष वयोगटापर्यंत जे काही मृत्यू होतात त्याला आपण बालमृत्यू असं म्हणतो. आणि त्यामध्ये 0 ते 1 वर्षापर्यंत जे काही मृत्यू होतात त्याला आपण अर्भक मृत्यू असं म्हणतो. परंतु यामध्ये जर आपण मृत्यूचं प्रमाण जर बघितलं तर 0 ते 1 वर्षातील मृत्यूचं प्रमाण जे बालकाचं आहे ते मोठ्या प्रमाणात असतं. त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात पहिल्या 28 दिवसामध्ये, पहिल्या 7 दिवसामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय की बाळाचं वय जेवढं लहान तेवढं बाळ आजारी पडण्याची शक्यता जास्त आणि मृत्यूची शक्यता त्यामुळे वाढते. तर याकरता स्तनपान आणि शिशुपोषण जे आहे या विषयाला अनन्यसाधारण असं महत्त्व बाळाच्या आरोग्यासाठी द्यायला पाहिजे. आता आपण हे बघू कुपोषण आणि बालमृत्यूचा संबंध कसा आहे. तर बघा, जे काही बालमृत्यू होतात त्याचा जर आपण अभ्यास जर बघितला तर त्यामध्ये असं दिसून येतं की बालमृत्यू जे आहेत ते जवळजवळ 18% बालमृत्यू पहिल्या 7 दिवसाच्या आत होतात. नंतर 19% बालमृत्यू जे आहे ते निमोनियामुळे होतात. नंतर जवळ 19% बालमृत्यू जे ते डायरियामुळे होतात. 60% बालमृत्यू जे ते गोवरमुळे होतात आणि जवळजवळ 5% बालमृत्यू आपल्या मलेरियामुळे आणि 32% बालमृत्यू इतर कारणामुळे होतात. आता हे जर आपण कारणं जर बालमृत्यूचे बघितले आणि याच्यावर ज्या काही उपाययोजना आपण करतो ते जर आपण बघितलं त्या बहुतेक वरवरच्या असतात. आता उदाहरणार्थ काय माहिती का, जर समजा बाळाला अतिसार झाला तर आपण लगेच काय करणार, बाळाला अतिसाराचा उपचार करणार. बाळाला जर समजा निमोनिया झाला तर बाळाला आपण काय करणार, निमोनियाचा उपचार करणार. बाळाला जर समजा गोवर झाला तर गोवरचा उपचार बाळाला केला जातो. आणि जर समजा मलेरिया झाला तर मलेरियाचा उपचार बाळाला केला जातो. त्याच्यानंतर बरा झाल्यानंतर सुद्धा पुढे 15 दिवसपर्यंत नेहमीच्या जेवणापेक्षा 1 वेळचं जास्ती जेवण त्या बाळाला देणं गरजेचं असतं. इकडे मात्र म्हणावं तेवढं लक्ष दिलं जात नाही. आणि जर आपण जर प्रमुख कारण जर बघितले, जवळजवळ 55% कारण जे आहे मृत्यूचं ते कुपोषण आहे. आणि आता बघा, या मधल्या स्लाईडमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की जवळजवळ 55% कारण जे ते कुपोषण आहे. म्हणजे जोपर्यंत आम्ही कुपोषणाकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत आम्ही बालमृत्यूचं प्रमाण कमी करू शकत नाही. म्हणून आरोग्य विभागाचंही काम आहे की कुपोषणाकडे लक्ष देणं. एकात्मिक बाल विकास विभागाचंही काम आहे कुपोषणाकडे लक्ष दिलं. कुपोषणाकडे जर समजा आम्ही लक्ष दिलं, स्तनपान आणि शिशुपोषण हा विषय जर आम्ही चांगल्या प्रकारे जर समजा जनजागृती त्याबाबत जर आम्ही जर केली तर बरेचसे बालमृत्यू जे आहेत आपण टाळू शकतो. लॅन्सेट जर्नल हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर निघतं आणि त्याचा एक अभ्यास आहे की 5 वर्षाच्या आतील जे बालमृत्यू होतात त्याचे कारणं आणि त्यावर आपण केलेल्या उपाययोजना आणि त्यापासून झालेले फायदे याचा त्यामध्ये अभ्यास करण्यात आलेला आहे. आता बघा, या लॅन्सेटच्या अभ्यासाप्रमाणे आपण जर बघितलं की कार्यक्षेत्रामधल्या 100% बालकाला जर आम्ही गोवर लस जर दिली तर 1% बालमृत्यूचं प्रमाण आम्ही कमी करू शकतो. जर समजा कार्यक्षेत्रामधल्या 100% बालकाला आम्ही धनुर्वाताची जर समजा लस दिली जवळजवळ 2% बालमृत्यू आम्ही कमी करू शकतो. जर समजा सर्व प्रसूती जर समजा आम्ही हॉस्पिटलमध्ये केल्या किंवा संस्थेमध्ये जर प्रसूती केल्या जवळजवळ 4% बालमृत्यू आम्ही कमी करू शकतो. त्याच्यानंतर नवजात बालकाची जर आम्ही समजा ऊब राखले जवळजवळ 2% बालमृत्यू आम्ही कमी करू शकतो. परंतु आपण जर या लॅन्सेट जर्नलमध्ये जर बघितलं
आणि शेवटचा बार जर आपण जर बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की जर आईचं दूध जन्मतात जर बाळाला मिळालं आणि 6 महिनेपर्यंत जर फक्त आईचं दूध बाळाला दिलं, जवळजवळ 13% बालमृत्यू कमी करू शकतो आपण. त्याचप्रमाणे 6 महिने बाळाला पूर्ण आले, बाळाला जर योग्य पूरक आहार चालू केला आणि आईने जर समजा आपलं दूध त्यासोबत दिलं तर अजून 6%, म्हणजे जवळजवळ 1/5 बालमृत्यू आपण फक्त आईचं दूध आणि योग्य पूरक आहार जर दिला तर कमी करू शकतो. आता बघा, इम्युनायझेशनचा प्रोग्राम जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा, याबद्दल दुमत नाही. म्हणजे तो प्रोग्राम आपल्याला राबवलाच पाहिजे. त्या कार्यक्रमाला आपल्याला म्हणजे पाठिंबा दिला पाहिजे, पाठपुरावा त्याचा आपण केला पाहिजे. परंतु हे जे स्तनपान आणि शिशुपोषण आहे किंवा पूरक आहार जो आहे, आपण जर बघितलं इकडे मात्र तेवढं लक्ष दिलं जात नाही. बघा, आपल्या मासिक बैठकीमध्ये आपण इम्युनायझेशनचा आढावा घेतो, लसीकरणाचा आढावा घेतो, त्यामध्ये काय कमी राहिलं ते बघतो, वाढवता कसं येईल यासाठी आपण उपाययोजना करतो. पण तितक्या ताकदीने किंवा तितका लक्षपूर्वक स्तनपान आणि पूरक आहाराचा आढावा घेतला जात नाही. जर समजा हा जर आढावा घेतला गेला आणि जर समजा आईचा यामुळे जर आत्मविश्वास कार्यक्षेत्रामध्ये जर वाढवला गेला कार्यकर्त्याकडून, तर निश्चितच आपल्याला बालमृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. आता आपण हे बघणार आहोत की स्तनपानाबाबत समाजामध्ये गैरसमज काय काय पसरलेले आहेत ते. आता बघा, आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये स्तनपान आणि शिशुपोषण जो कार्यक्रम राबवला जातो तर हा बहुतेक वंश परंपरेप्रमाणे राबवला जातो. बघा, आजी जे आहेत आपल्या आईला मुलीला माहिती देते, नंतर ती मुलगी आपल्या मुलीला माहिती देते आणि जी काही माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे बाळाला स्तनपान किंवा बाळाचं शिशुपोषण जे ते केलं जातं. आणि अनेक प्रकारचे गैरसमज यामध्ये समाजामध्ये एवढे खोलवर रुजलेले आहेत की ते गैरसमज जोपर्यंत आपण दूर करणार नाही तोपर्यंत बाळाचं स्तनपान किंवा बाळाचं पोषण योग्य रीतीने होऊ शकणार नाही. समाजामध्ये गैरसमज पसरलेले, तर पहिला समज एक असा आहे की पहिले 3 दिवस आईला खूप कमी दूध येतं आणि हे दूध कमी येत असल्यामुळे एक समाजामध्ये असा समज रूढ झालेला आहे की बाळाची भूक त्यामुळे भागत नाही किंवा बाळाचं पोट त्यातून भरत नाही. मग त्या बाळाला दिलं काय जातं, तर त्या बाळाला गुळाचं पाणी, मध किंवा गाईचं दूध किंवा इतर पावडरचे दूधही बाळाला दिले जाते की ज्याची बाळाला गरज नाही. आता आईचं दूध जे आहे ते बाळासाठी अमृत आहे, त्याच्यामुळे पहिले 3 दिवस सुद्धा आईचं दूध देणं खूप गरजेचं आहे. आता बघा, पहिले 3 दिवस जे असतं ते डिमांड फिडिंग नसतं. म्हणजे आपण काय म्हणतो, बाळ मागेल त्यावेळेस बाळाला पाजलं पाहिजे. परंतु पहिले 3 दिवस आईने दर 2 तासाला बाळ जे आपल्या स्तनाला लावायला पाहिजे. आणि आईने जर समज दर 2 तासाला बाळ जर आपल्या स्तनाला लावलं त्यामुळे आईला दूध उतरण्यास खूप मोठी मदत होते. आणि हे जे पहिले 3 दिवसाचे दूध आहे, चिकास दूध, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि बाळाला खूप प्रकारे म्हणजे त्याचं आरोग्य सुद्धा खूप चांगलं राहू शकतं. म्हणून पहिले 3 दिवस जे आहे आईचं दूध बाळाला दिलं गेलं पाहिजे. इतर कोणत्याही वरच्या वस्तू देण्याची गरज नाही किंवा जे काही दिलं जातं त्याबद्दल सुद्धा समाज प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. आता बघा, एक समज जो आहे तो असा आहे की आईला पहिले 3 दिवस खूप कमी दूध येतं. आता कमी दूध काय येतं त्याच्यामागचं शास्त्र जर आपण जर बघितलं तर बाळ जे तर आईच्या पोटामध्ये पाण्यात असतं आणि ते पाणी त्याने आपल्या शरीरामध्ये शोषण केलेलं असतं. ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो आपण बाळाचं वजन घेतो आणि परत जर समजा 3 दिवसांनी आपण बाळाचं वजन घेतलं, जवळजवळ 7 ते 8% बाळाचं वजन कमी झालेलं आपल्याला दिसतं. याचा अर्थ काय, तर बाळाने जे शरीरात पाणी घेतलं होतं ते पाणी त्याने आता बाहेर काढून टाकलेलं. आणि बघा, 3 दिवसानंतर खूप मोठ्या प्रमाणात दूध उतरतं आणि ते दूध जे आहे ते बाळाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं असतं. याच्याकरता पहिले 3 दिवस बाळाला मध, गाईचं दूध किंवा गुळाचं पाणी, एरंडेल तेल हे काही न देता, जर समजा आईचं दूध दर 2 तासाला जर आईने बाळ आपल्या स्तनाला लावलं तर बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली बाब आहे. दुसरा एक गैरसमज असा आहे की ज्यावेळेस 3 दिवसानंतर खूप मोठ्या प्रमाणात आईला दूध उतरायला लागतं आणि जवळजवळ पहिले 15 दिवस म्हणजे सुरुवातीचा जो काळ आहे त्यामध्ये आई ज्यावेळेस आपल्या बाळाला पाजायला घेते, तिने जर समजा उजव्या स्तनात दूध जर बाळाला पाजायला सुरुवात केलं, डाव्या स्तनात दूध गळायला लागतं. समजा डाव्या स्तनात जर दूध पाजायला तिने घेतलं तर उजव्या स्तनात दूध गळायला लागतं आणि पुढे 15 दिवस गेले तर हे दूध गळणं जे आहे ते बंद होऊन जातं. आणि या ठिकाणी आईची मानसिकता अशी होती की आता माझं दूध कमी पडलेलं आहे. आणि एकदा का आईची मानसिकता अशी झाली तर तिच्या पुढे तिला काळजी वाटायला लागते
आणि हा प्रश्न घेऊन सुद्धा माता अंगणवाडी कार्यकर्त्याकडे किंवा आरोग्य सेवेकडे येऊ शकते. मग हा प्रश्न आम्ही का सोडवणार? तर या ठिकाणी मातेचा फक्त आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे, तिला आधार देणं गरजेचं आहे. यासाठी एक आपल्याला उदाहरण देता येईल बघा, की जसं नवीन लग्न झालेली सून घरी येते, एक 8-9 दिवस तिचं कौतुक केलं जातं, तिला सांगितलं जातं, म्हणजे कोणते काम पहिले 9 दिवस सांगितलं जात नाही, पण 9 दिवसानंतर तिला काम सांगितलं जातं, मग संध्याकाळ स्वयंपाक जो तू कर. आता तिच्यापुढे प्रश्न असा पडतो की घरामध्ये जर समजा सासरे आहेत, सासू आहे, दीर आहे, नणंद आहेत, प्रत्येकजण किती भाकरी खातील बा? तिला तो प्रश्न विचारता येत नाही, हे किती खातील म्हणून किंवा तुम्ही किती खाताल म्हणून. पण तिच्या मनामध्ये एक भाव काय असतो किंवा भावना काय असते, मी केलेला स्वयंपाक प्रत्येकाला पुरला पाहिजे. मग ही करते काय, तर खूप मोठ्या प्रमाणात पीठ घेते, खूप मोठ्या प्रमाणात भाकरी करते आणि संध्याकाळी बऱ्याच भाकरी उरतात. आता बघा तिचा अभ्यास चालू होतो, तिच्या लक्षात येतं, मग दुसऱ्या दिवशी थोडं कमी पीठ घेते, थोडं भाकरी उरतात आणि 15 दिवसामध्ये तिच्या लक्षात येतं, बा एवढं पीठ जर घेतलं आणि एवढ्या भाकरी जर केल्या तर एखादी भाकरी उरते. आणि ती आणि कुटुंब जे ते एकमेकाला बरोबर समजून घेऊ शकतात, म्हणजे तिला प्रत्येकाची भूक लक्षात येते. आणि हीच गोष्ट जी आहे ती आईच्या आणि बाळाच्या बाबतीत घडत असते बघा. आईला बाळाची नेमकी भूक माहीत नसते आणि मनामध्ये इच्छा काय असते की माझ्या बाळाला एवढं दूध आलं पाहिजे की कमी पडायला नको. आणि पहिले 15 दिवस त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दूध निर्माण होतं, परंतु 15 दिवसामध्ये आईच्या लक्षात येतं की माझ्या बाळाची भूक 800 ml आहे किंवा 1 लिटर आहे, बघा तेवढंच दूध तयार होतं, म्हणून दूध गळणं बंद होतं. याचा अर्थ असा नाही की आईचं दूध कमी झालेलं म्हणून. आणि ही बाब जर समजा आम्ही त्या आईच्या जर चांगल्या व्यवस्थित लक्ष लावून दिली तर आईचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि आई आपल्या बाळाला आपलं दूध पाजू शकते. आता बघा समाजामधला तिसरा गैरसमज, आपण आईला काय सांगतो, पहिले 6 महिने फक्त तुझं दूध बाळाला पाज. आई घरी जाते आणि आपलंच दूध बाळाला ती पाजित असते, परंतु काय होतं, बाळ रडतं. 1 महिना 2 महिने घरामध्ये झाले की बाळ रडायला लागतं आणि घरामधली आजी किंवा तिची आई तिला काय सांगते, तुझं बाळ सारखं रडतं, तुझं दूध त्याला पुरत नाही. आता बघा परत आई पुढे प्रश्न निर्माण होतो, आईचा जो आत्मविश्वास जो आहे तो ढासळतो. आणि आत्मविश्वास जर समजा आईचा ढासळला गेला आणि या ठिकाणी जर आईला जर समजा पाठिंबा जर मिळाला नाही तर आई आपलं दूध बाळाला पाजू शकत नाही. कारण घरचे लोक सल्ला काय देतील लगेच, व तुझं बाळ सारखं रडतं, तुझं दूध त्याला पुरत नाही, वरचं दूध चालू कर. आणि जर समजा आपला जर समजा त्या ठिकाणी जर त्या मातेला जर पाठिंबा मिळाला नाही किंवा त्याचा आत्मविश्वास जर आपण वाढवला नाही तर या ठिकाणी बाळाला वरचं दूध सुद्धा चालू होऊ शकतं. मग यांचं समाधान कसं करायचं हा प्रश्न घेऊन जर एखादी माता समजा आरोग्य सेवेकडे आली, अंगणवाडी कार्यकर्तीकडे आली, तिने त्या आईचं समाधान कसं करायला पाहिजे, तर तिने त्या ठिकाणी त्या सासूला त्या आईला एकत्रित बसवून निकष समजून सांगितले पाहिजे की बा आई म्हणजे बाळाला आईचं दूध पुरते यांनी ओळखायचं कसं. त्यासाठी बघा 2 निकष आहे. पहिला निकष असा आहे की जर बाळाने दिवसातून 6 ते 7 वेळा लघवी केली, दिवसातून म्हणजे 24 तासातून जर 6 ते 7 वेळा जर लघवी केली तर आईचं दूध बाळाला पुरेसं आहे. आणि दुसरा निकष असा आहे की दरमहा बाळाचं वजन कमीत कमी 500 ग्रामनी वाढलं पाहिजे. बघा हे 2 निकष जर होत असतील तर याचा अर्थ असा आहे की आईचं दूध जे बाळाला पुरेसं आहे. आता बाळ रडण्याची कारणं वेगवेगळी असू शकतील बघा, म्हणजे बाळ रडण्याचं कारण आणि आईचं दूध हे दोन्ही वेगवेगळे विषय आहे, परंतु बहुतेक काय माहिती का ते एकत्र जोडले जातात आणि एकत्र जोडले गेल्यामुळे आईचा आत्मविश्वास जो तो ढासळतो. मग बाळ रडण्याचे कारण काय असतील, एखाद्या बाळाला मुंगी चावली असेल किंवा त्याला 25 दिवशी जो करदोरा बांधलेला आहे तो अगदी घट्ट झाला असेल त्यामुळे बाळ रडत असेल, पायामध्ये वाळे जर घातले असतील, बाळ बघा सारखे सायकल चालत असतं लहान बाळ आणि तो वाळा जर समजा ते अडकला गेला तर बाळाला टुचू शकतो, बाळ रडू शकतं. म्हणजे बाळ रडणं हे वेगळं आहे आणि आईचं दूध पूर्ण हे वेगळं आहे. परंतु हा एक गैरसमज आहे आणि चुकीचा समज एकत्र करून त्या मातेला असं बोललं जातं तुझं बाळ सारखं रडतं, तुझं दूध पुरत नाही. पण हे 2 निकष जर समजा आपण समजावून सांगितले तर प्रत्येक आईचा त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि त्या आईला जो आहे प्रोत्साहन मिळेल ते आपलंच दूध बाळाला पाहिजे. एक गैरसमज असा आहे की आईच्या उजव्या स्तनामध्ये दूध असतं आणि डाव्या स्तनामध्ये अन्न असतं. आता बघा जर समजा हा संदेश आजीकडून आईला सांगितला गेला किंवा त्या सासूकडून जर आईला सांगितलं गेलं उजव्या स्तनामध्ये अन्न आहे आणि डाव्या स्तनामध्ये पाणी आहे, आता आईची धारणा काय होती मग की माझ्या बाळाला अन्नही पण मिळालं पाहिजे, माझ्या बाळाला पाणी पण मिळालं पाहिजे. मग अशी आई काय करते, थोड्या वेळ एका बाजूला पाजती, म्हणजे थोड्या वेळ उजव्या बाजूला थोड्या वेळ डाव्या बाजूला, आणि असं जर केलं तर बाळ कुपोषणामध्ये जातं. आता बघा याच्यामध्ये आईकडून नेमकी चूक काय घडती, तर शास्त्र असं सांगतं
की आईच्या स्तनामध्ये पहिल्यांदा जे असतं ते साखरपाणी असतं. पहिलं दूध जे येतं ते साखरपाणी असतं आणि नंतर येणारं दूध जे असतं ते घट्ट दूध असतं जे बाळासाठी अन्न असतं. आता बघा, आईने जर एक स्तन जर पूर्ण जर बाळाला जर पाजलं तर बाळाला साखरपाणी पण मिळतं आणि बाळाला घट्ट दूध पण मिळतं की जे बाळासाठी अन्न असतं. आता हा जर संदेश समजा आपण जर आईला जर दिला तरच या चुकीच्या समजुतीतून आई बाहेर येऊ शकते. आता हा समज जो आहे हा प्रौढ लोकांमध्ये पण आहे. मग अंगणवाडी कार्यकर्त्याने किंवा आरोग्य सेविकेने या सासू आजी किंवा आई हे प्रौढ व्यक्ती ज्या आहेत यांना सुद्धा ही माहिती देणं गरजेचं आहे की आईचं जे स्तन असतं त्या स्तनामध्ये एका स्तनामध्ये पहिल्यांदा जे असतं ते साखरपाणी असतं आणि नंतर अन्न असतं. म्हणून एक स्तन बाळाला पूर्ण पाजलं पाहिजे आणि नंतर मग दुसरं स्तन सुरू केलं पाहिजे. आता ही जर योग्य माहिती जर घरामध्ये दिली गेली तर या ठिकाणी सुद्धा आईचा आत्मविश्वास वाढू शकतो, आईला पाठिंबा मिळू शकतो आणि आपण जे म्हणतो 6 महिनेपर्यंत आईने आपलंच दूध बाळाला पाजलं पाहिजे तर ही प्रक्रिया कार्यक्षेत्रात घडून येऊ शकते. एक समज असा आहे की आपण म्हणतो बाळाला 6 महिने फक्त आईचंच दूध दिलं पाहिजे. पण होतं कसं तर घरामधून कधी कधी बाळ घुटी पण तयार केली जाते, जी घरगुती तयार केली जाते ती बाळाला दिली जाते किंवा काही ठिकाणी ग्राईप वॉटर पण बाळाला दिलं जातं. तर पहिले 6 महिने बाळाला याची कशाची गरज नसते. बघा, आता ही बाळ घुटी जर समजा दिली गेली याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात तर थोडी खारीक असते, त्याच्यानंतर जायफळ असतं, नंतर परत बदाम असतात आणि हे सगळं त्या सहाणीवर उगवून बाळाला पाजलं जातं. आता याच्यामुळे होतं काय, एक तर बाळाचं पोट छोटं असतं, त्याचं पोट याच्यामुळे भरलं जातं आणि त्या आईचं दूध मग त्यामुळे कमी घेतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या वेळेस बाळाला संसर्गसुद्धा होऊ शकतो. बाळ आजारी पडण्यासुद्धा शक्यता याच्यामुळे खूप वाढते. याकरता पहिले 6 महिने हे जे काही आपण बाळ घुटी किंवा ह्या जे काही गोष्टी देतो ज्या परंपरेप्रमाणे चालत आलेल्या आहे तर त्यात देण्याची गरज नसते. बघा एक समज समाजामध्ये असा प्रचलित आहे की आई जर आजारी असली किंवा बाळ जर आजारी जर असलं लगेच स्तनपान बंद करायचं सांगितलं जातं. पण वास्तविक पाहता आई जरी आजारी असली किंवा बाळ जरी आजारी असलं तरी आईचं दूध बाळाला दिलं गेलं पाहिजे. याचं कारण असं आहे की शास्त्रात सांगतं आई आणि बाळ जे ते दोघे एका वातावरणामध्ये राहतात. जो संसर्ग आईला झालेला असतो तोच बाळाला झालेला असतो. उलट आईने जर समज स्तनपान जर बाळाला आपल्या दिलं तर त्यातून बाळाची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढली जाते आणि आईचं दूध जे ते या काळामध्ये बाळाला खूप आवश्यक असतं. त्याच्यामुळे हे जे सर्वसाधारण जे आजार आहे अशा वेळी जर समजा आई आजारी असेल किंवा बाळ जर समजा आजारी असेल तर आईचं दूध जे ते चालूच ठेवायला पाहिजे, ते बंद करायला नको. आपल्याकडे बघा आपण स्तनपान आणि शिशुपोषणाची मगाशी व्याख्या बघितली, त्यामध्ये आपण असा विषय घेतला की बस स्तनदा मातेचा आहार सुद्धा यामध्ये समावेश असतो. पण आपल्याकडे स्तनदा मातेने काही खाऊ नये याबद्दल सुद्धा म्हणजे काय खावे काय खाऊ नये याबद्दल सुद्धा बऱ्याच चुकीच्या कल्पना किंवा चुकीची समजुती समाजामध्ये रूढ झालेल्या आहे. बघा आता समजा स्तनदा मातेने जर केळी खाल्ली तर लगेच गैरसमज असा म्हणजे समज असा केला जातो त्याच्यामुळे बाळाला सर्दी होईल. वास्तविक आता बाळाला सर्दी होणं आणि स्तनदा मातेने केळी खाणं याचा काही एकमेकाशी संबंध नाही. त्याच्यानंतर स्तनदा मातेने जर समजा गवारी शेंगा खाल्ल्या तर बाळाला खाज येईल. समजा तिने जर हरभऱ्याची डाळ खाल्ली बाळाचं पोट दुखल आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रकारची बंधनं स्तनदा मातेच्या खाण्यावर लादली जातात. वास्तविक पाहता स्तनदा मातेने भरपूर आहार घेतला पाहिजे. आता बघा आपल्याकडे गवळी दूध घेऊन येतो सकाळी, गवळी दूध घेऊन येतो त्याला आपण विचारतो का काल गायीने किंवा म्हशीने काय काय खाल्लं होतं, आपण विचारित नाही. कारण आपल्याला पक्कं माहीत असतं त्यांनी जे काही खाल्लं त्याचं रक्त बनणार आहे आणि रक्ताचं दूध बनणार आहे. मग आईच्या बाबतीत तेच घडतं, आई जे काही खाते त्याचं रक्त बनतं आणि रक्ताचं दूध बनतं. म्हणजे आईचं खाणं आणि त्याचा दुधावर परिणाम होऊन बाळाला काही होणं हा एक खूप मोठा चुकीचा समज समाजामध्ये पसरलेला आहे, तो सुद्धा दूर करणं गरजेचं आहे. आता स्तनदा मातेने नेमकं काय खाऊ नये तर स्तनदा मातेने थोड्या 4 गोष्टी टाळल्या पाहिजेत. आता बघा जर समजा एखादी स्तनदा माता आहे आणि तिला बीपीचा त्रास होऊन राहिलेला आहे, तिला बीपीच्या गोळ्या चालू आहेत तर तिने काय केलं पाहिजे, मीठ थोडं कमी खाल्लं पाहिजे. समजा एखादी स्तनदा माता आहे तिला साखरेची बिमारी म्हणजे डायबिटीज आहे, मधुमेह आहे तर तिने काय केलं पाहिजे, तिने साखर थोडी कमी प्रमाणात खाल्ली पाहिजे. आता समजा एखादी स्तनदा माता खूप स्थूल आहे, वजन खूप वाढलेलं आहे, तिने थोडं तेलकट तुपकट हे खाणं बंद केलं पाहिजे. आणि बाहेरच्या ज्या वस्तू आहेत
की उदाहरणार्थ बाहेर जे काही समजा आपण बाजारी वस्तू म्हणतो त्या उघड्यावर असतात, बऱ्याच वेळा त्या आणून जर समजा स्तंदामातेने जर खाल्ल्या तर स्तंदामाता आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरच्या वस्तू ज्या विकत मिळतात त्या सुद्धा ना आता घरगुती पदार्थ तयार करून जर स्तंदामातेने जर घेतले तर हे स्तंदामातेच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. स्तंदामातेने भरपूर आहार घ्यायला पाहिजे, दिवसातून 4 वेळेस तिने जेवायला पाहिजे. बघा, जागतिक आरोग्य संघटनेने जे 7 अन्नगट सांगितलेले आहे त्यापैकी किमान 4 अन्नगट स्तंदामातेच्या जेवणामध्ये पाहिजे. आता हे 7 अन्नगट कोणते, तर त्याच्यामध्ये बघा सर्व कडधान्य याचा एक त्यांनी गट केलेला आहे, सर्व प्रकारच्या डाळी हा गट क्रमांक 2 आहे, त्याच्यानंतर दुग्धजन्य पदार्थ हा गट क्रमांक 3 आहे, त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे हा गट क्रमांक 4 आहे, अजीवनसत्व युक्त असलेल्या भाज्या आणि फळे हा गट क्रमांक 5 आहे, त्याच्यानंतर मांसाहारी पदार्थ हा गट क्रमांक 6 आहे आणि अंडी हा स्वतंत्र ठेवलेला 7वा गट आहे. आता या 7 गटापैकी रोजच्या जेवणामध्ये स्तंदामातेचे किमान 4 गट तरी पाहिजे आणि असे जर असेल तरच स्तंदामाता जी आहेत आपल्या बाळाला योग्य प्रकारे स्तनपान करू शकते. बऱ्याच वेळा स्तंदामाता बाटलीने दूध किंवा पाणी आपल्या बाळाला पाहिजे असते. आता बघा, हे करणं चुकीचं आहे. 6 महिनेपर्यंत किंवा जोपर्यंत 2 वर्षापर्यंत जोपर्यंत आई बाळाला आपलं दूध देत असते तोपर्यंत बाटलीने बाळाला पाणी किंवा दूध पाजायला नको. आता याचे तोटे काय आहेत, बाटलीने दूध पाजण्याचे तोटे काय आहेत, तर बघा प्रमुख 2 तोटे आहेत. पहिला तोटा असा की जर समजा बाटलीने बाळाला जर दूध पाजलं गेलं किंवा पाणी पाजलं गेलं तर बाळाला संसर्ग होण्याची शक्यता असते आणि संसर्ग जर बाळाला झाला तर बाळ आजारी पडण्याची शक्यता वाढते आणि बाळ आजारी जर पडलं तर बाळ कुपोषणात जाऊ शकतं. हा झाला नंबर 1चा म्हणजे तोटा. नंबर 2चा तोटा काय, तर बाटलीने दूध किंवा पाणी जर बाळाला पाजलं तर बाळाचं निप्पल कन्फ्युजन होतं. बघा, आता निप्पल कन्फ्युजन म्हणजे नेमकं काय, तर आईचं दूध जे बाळ घेत असतं ते बाळाला प्रयत्नपूर्वक ओढावं लागत असतं. आता बघा, ही प्रक्रिया अशी चालते की बाळ जे आहे तर खालचा काळा भाग स्तनाच्या बाळाच्या तोंडात जास्त गेलेला असतो आणि जिभेने बाळ दूध जे ते उडीत असतं. ही सक 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 चालू अशी प्रक्रिया चालते. म्हणजे प्रयत्नपूर्वक बाळाला आईचं दूध ओढावं लागतं. परंतु बाटलीने जे दूध दिलं जातं किंवा पाणी दिलं जातं हे फक्त सक चालू चालतं, म्हणजे दूध किंवा पाणी टपकतं, बाळ गिळतं आणि अत्यंत सोप्या पद्धतीने बाळाला घेता येतं. आता एखाद्या बाळाला जर समजा आपण बाटलीने दूध किंवा पाणी पाजलं तर परत आईने जर बाळ स्तनाला लावलं तर बाळाला काय वाटायला लागतं की जसं बाटली दूध आपोआप पडलं तसं आईच्या स्तनात दूध आपोआप पडलं पाहिजे आणि या ठिकाणी निप्पल कन्फ्युजन होतं. निप्पल कन्फ्युजन झाल्यामुळे बाळ आईचं दूध ओढीत नाही. बघा, आता आईचं दूध जर ओढलं गेलं नाही तर त्याचे तोटे काय होतात, तर एक तर प्रोलॅक्टिन हार्मोन जो आहे म्हणजे बाळ जितकं आईचं दूध ओढील तितकं नवीन दुधाची निर्मिती होते, पण बाळाने जर दूध घेणंच जर नाकारलं तर नवीन दुधाची निर्मिती होत नाही आणि बऱ्याच वेळा त्या स्तनाचं दूधसुद्धा कमी होऊन जाऊ शकतं. तर हे निप्पल कन्फ्युजन जे आहे आणि संसर्ग जो आहे हे दोन्ही गोष्टी बाटलीने दूध किंवा पाणी जर पाजलं तर बाळाला म्हणजे फायदेशीर नाहीत किंवा त्यामुळे बाळाचं नुकसान होत आहे. आता बघा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर साळे नावाचे MODTT होते. त्यांनी काय केलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक सर्वे केला. त्यांनी सर्वे असा केला की त्यामध्ये ह्या स्तनदामाता ज्या आहेत या काय काय म्हणजे गोष्टी करतात, शिफारशीप्रमाणे स्तनपान आपल्या बाळाला देतात किंवा नाही. तर त्यांच्या असं लक्षात आलं की कोल्हापूरमधल्या 27% माता बाटलीने आपल्या बाळाला दूध पाजतात. बघा, आता बाटलीने जर बाळाला दूध पाजायला जर सुरुवात केली तर त्याच्यामुळे बाळाचं निप्पल कन्फ्युजन व्हायला लागलं, बाळ आईचे दूध घ्यायला तयार नव्हते. ही बाब त्यांनी काय केली, सभापती जे होते युवराज पाटील त्यांच्या निदर्शनास आणून दिली. बघा, दोघांनी एकत्र येऊन प्रत्येक गावामध्ये स्तनदामाताच्या बैठका घेतल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी बाटल्याची होळीसुद्धा केली आणि समाजामध्ये एक नव चैतन्य किंवा वर्तणुकीमध्ये समाजात त्यांनी बदल घडवून आणला. तर बाटलीने बाळाला पाणी किंवा दूध पाजलं तर ते बाळाला म्हणजे फायद्याचं नसतं, याच्याकरता बाटलीने बाळाला दूध किंवा पाणी पाजू नये. स्तनपानाच्या बाबतीमध्ये समाजामध्ये असलेले वेगवेगळे गैरसमज बघितले. आता बघा, आपल्याकडे स्तनपान जे आहे, स्तनपान आणि शिशुपोषण हे वंश परंपरेने चालत आलेले आहे, त्यामुळे वेगवेगळे गैरसमज समाजामध्ये रूढ झालेले आहेत. आता हे गैरसमज प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळे असतील, भागानुसार वेगळे असतील, कोकण भागामध्ये काही वेगळे असतील, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही वेगळे असतील, उत्तर महाराष्ट्रात वेगळे असतील, मराठवाड्यात वेगळे असतील किंवा विदर्भात वेगवेगळे असतील. तर कार्यकर्त्यांनी
गैरसमजाचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्या मागचे नेमके कारणं शोधले पाहिजे की कोणत्या कारणामुळे हे गैरसमज रुजलेले आहे, आणि योग्य ती शास्त्रीय माहिती जर समाजात दिली गेली तरी समाजातले गैरसमज दूर होतील. आणि जोपर्यंत समाजातले गैरसमज दूर होत नाहीत तोपर्यंत स्तनपान आणि शिशुपोषण हे शिफारसीप्रमाणे चालणार नाही. तर यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन करणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या गटाशी संवाद साधणं गरजेचं आहे. आणि हे जर समजा आपण केलं तर निश्चित आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल दिसून येतील. बाळाच्या जीवनातले पहिले 1000 दिवस खूप महत्त्वाचे असतात बघा. आता 1000 दिवस म्हणजे नेमके काय, तर स्त्री गरोदर राहिल्यापासून बाळ 2 वर्षात होईपर्यंत दिवस. आता बघा, गरोदरपणातले 270 दिवस, पहिल्या वर्षाचे 365 दिवस आणि दुसऱ्या वर्षाचे 365 दिवस. हे 1000 दिवस जे आहे तर बाळाच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे दिवस आहे. आणि बाळ या काळामध्ये स्तनपान आणि वरचा आहार यावरच अवलंबून असतं. आता बघा, गरोदरपणातले 270 दिवस जर आपण बघितले तर याच्यामध्ये काय काय फायदा होऊ शकतो, तर बाळाची लांबी जवळजवळ 50 सेंटीमीटर वाढते, बाळाच्या मेंदूचा विकास जवळजवळ 50% होतो, त्याच्यानंतर डोक्याचा घेर जवळजवळ 34.5 सेंटीमीटरच्या पुढे जाऊ शकतो आणि बाळाचं वजन 3 किलोच्या पुढे जाऊ शकतं. बघा, आयुष्यामध्ये परत एवढ्या प्रकारची शारीरिक वाढ कोणत्याही काळामध्ये होत नाही. आणि म्हणून यासाठी हे गरोदरपणातले दिवस जे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि गरोदरपणातले दिवस म्हणून प्रत्येक घरामध्ये गरोदर स्त्रीला कुटुंबाकडून आणि समाजाकडून सुद्धा आधार दिला गेला पाहिजे, प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. आता बघा, बालक ज्यावेळेस जन्म घेतं तर 1 वर्षापर्यंत आता सुद्धा बघा बाळाची लांबी जी आहे ती जवळजवळ 24 सेंटीमीटरने या काळामध्ये वाढते. त्याच्यानंतर मेंदूचा विकासही मोठ्या प्रमाणात होतो, डोक्याचा घेरही बऱ्यापैकी वाढतो आणि वजनसुद्धा मोठ्या प्रमाणात या काळात वाढतं. म्हणून हा काळसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि दुसऱ्या वर्षीसुद्धा बाळाच्या वजनामध्ये, मेंदूच्या विकासामध्ये, लांबीमध्ये बऱ्याच चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते. म्हणून बाळाच्या जीवनातले पहिले 1000 दिवस जे याच्याकडे जर समजा आपण लक्ष दिलं आणि विशेषतः मातेकडे जर समजा या काळात जास्त लक्ष दिलं गेलं, मातेचा जर म्हणजे मातेला अधिकची माहिती म्हणजे तिचं कौशल्य वाढवून तिला ज्ञान देऊन जर समजा आपण ते स्तनपान आणि शिशुपोषण हे चांगल्या प्रकारे जर घडवून आणलं तर बाळाचा बुद्धीचा विकास, बाळाची शारीरिक वाढ खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. आता गरोदरपणाच्या काळात स्तनपानासाठी काही पूर्वतयारी करणं गरजेचं का, हा विषय आपण थोडा बघू. बघा, गरोदरपणाच्या काळामध्ये जर स्तनपानासाठी आपण जर योग्य जर काळजी घेतली तर बाळाचं स्तनपान चांगल्या प्रकारे होऊ शकतं. मग आता गरोदरपणामध्ये काळजी नेमकी काय घ्यायला पाहिजे, तर अंगणवाडी कार्यकर्ते, आरोग्य सेविका, आशा यांनी जर समजा एकत्रित भेट जर गरोदर स्त्रीच्या घरी दिली, म्हणजे भेटसुद्धा कशी नियोजन करून दिली गेली पाहिजे की सुरुवातीला तिथे जाऊन भेटणं, त्यांचा वेळ घेणं आणि कुटुंबातला प्रत्येक सदस्य तिथे उपस्थित पाहिजे याची काळजी घेणं गरजेचं आहे. कुटुंबातला सदस्य म्हणजे त्या बाईचे पती, सासू, सासरे, दीर, नणंद, कुणी जे कोणी मोठे असतील घरामध्ये ते सगळे एकत्र बसले पाहिजे. आणि ते एकत्र जमल्यानंतर एक 4-5 गोष्टीच्या बाबतीत त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. आता ही माहिती कोणकोणती विषय आपण बोललो पाहिजे त्याच्याबद्दल आपण थोडं बघू. आता बघा, पहिला विषय असा की कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला, म्हणजे ती सासू असो, ते सासरे असो, नवरा असो, नणंद असो, दीर असो, यांना स्तनपान शिशुपोषणाची व्याख्या माहीत पाहिजे आणि 4 शिफारशीसुद्धा संपूर्ण कुटुंबाला माहीत पाहिजे. आज काय घडतंय बघा, आज अंगणवाडी कार्यकर्ती मातेला बरोबर माहिती देते की 1 तासाच्यात बाळाला स्तनपान द्या, तुमचंच दूध बाळाला 6 महिनेपर्यंत पाजा, ही सगळी माहिती अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका अशा मातेपर्यंत देते. परंतु घरातून मात्र मातेला वेगळी माहिती दिली जाते आणि या ठिकाणी मातेची मनस्थिती द्विधा होती. आणि मनस्थिती जर द्विधा आली, नेमका निर्णय काय घ्यावा हा प्रश्न मातेपुढे निर्माण होतो. आणि माता बहुतेक अशा वेळेस कुटुंबातल्या लोकांचा सल्ला जो तो ऐकती आणि त्याप्रमाणे वर्तन व्यवहार केला जातो. पण जर समजा ही माहिती आम्ही कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला जर दिली, आता बघा प्रत्येकाकडून मातेला एकच प्रश्न विचारला जाईल. सासरे सुद्धा विचारतील, बाळात जन्म आला 1 तासाचा त्याला तुझं दूध पाजलं का. सासूही तोच प्रश्न करील, बाळात जन्म आला 1 तासाचा तुझं दूध पाजलं का. घरातून पती तोच प्रश्न करील, अंगणवाडी सेविकाही तोच प्रश्न करील, आरोग्य कार्यकर्ती तोच म्हणजे प्रश्न करील, आशाही तोच प्रश्न करील. बघा, आता मातेची मनस्थिती द्विधा होणार नाही आणि योग्य तो निर्णय त्या कुटुंबामध्ये घेतला जाऊ शकतो. हा झाला म्हणजे पहिला मुद्दा, पहिला विषय. नंबर 2चा विषय काय घ्यायला पाहिजे,
तर गरोदरपणाच्या काळामध्ये आपण मगाशीच बघितलं की बाळाच्या मेंदूचा विकास जवळजवळ 50% होतो. मग या काळामध्ये आयोडीनयुक्त मिठाची खूप गरज आहे. आता बघा, आयोडीनयुक्त मीठ सुद्धा विकत कोण आणतो? घरातला कुटुंब प्रमुखच विकत आणतो. मग घरातल्या प्रत्येक घटकाला जर समजा आम्ही ही माहिती दिली की गरोदरपणाच्या काळामध्ये आयोडीनयुक्त मिठाची मातेला खूप गरज आहे आणि तुम्ही जे आयोडीनयुक्त मीठ आहे तेच मातेला म्हणजे खाण्यासाठी द्या, कुटुंबातल्या सगळ्यांनी सुद्धा आयोडीनयुक्त मिठाचा वापर केला पाहिजे, ही माहिती जर कुटुंबामध्ये जर दिली गेली, आता बघा बाळाचा मेंदूचा विकास होण्यासाठी हे आयोडीनयुक्त मीठ खूप मोठ्या प्रमाणात मदत करतं. हा दुसरा विषय त्या कुटुंबामध्ये चर्चा झाला पाहिजे. नंबर 3चा विषय असा चर्चा झाला पाहिजे की आईला नेहमी जे जेवण आई घेते त्याच्यापेक्षा एक वेळचं जेवण जास्त पाहिजे. म्हणजे समजा आई जर नेहमी 3 वेळ जेवण घेत असेल तर गरोदरपणाच्या काळात आईने कमीत कमी दिवसातून 4 वेळेस जेवलं पाहिजे. आणि मघवाशी मी सांगितलं, जागतिक आरोग्य संघटनेचे जे 7 अन्नगट आहे त्यापैकी किमान 4 अन्नगट तरी मातेच्या जेवणामध्ये असणं आवश्यक आहे. आता ही माहिती जर समजा आम्ही जर दिली गेली तर घरातून त्या मातेची काळजी केली जाईल, घरातून त्या मातेला विचारलं जाईल. मग आपल्याकडची परिस्थिती कशी आहे? म्हणजे ही रूढी परंपरेने आली. आपल्याकडे स्त्रियाचं नाव लक्ष्मी असतं, सरस्वती असतं, दुर्गा असतं, पण जेवती कधी हो? जेवती सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ती शेवटी जेवत असते. आता कल्पना करा की नवीन लग्न झालेली मुलगी घरी आलेली आहे, अजून त्या घरामध्ये ती रुजायची आहे, म्हणजे त्या घराचं तिचं पूर्ण मनोमिलन व्हायचं आहे, आलं लक्षात. आणि आपण अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सांगितलं बरं तुम्ही नेहमीच जेवणापेक्षा एक वेळ जेवण जास्त घ्या म्हणून. आता संध्याकाळी ही सगळ्यात जेवण झालं, सगळ्यात शेवटी जेवायला बसते आहे आणि बसल्यानंतर भाकरी जर समजा एकच शिल्लक राहिली, बघा दुसरी भाकरी ती तयार करू शकत नाही, कारण हा काय एक मानसिक दडपण तिच्यावर येतं आणि त्याच्यामुळे सुद्धा कमी जेवण घेतलं जातं. बऱ्याच आपल्या चुकीच्या कल्पना काय आहे की बा कमी जेवण जर घेतलं बाळंतपण सोपं जाईल, सिझर करायची गरज नाही. एका ठिकाणी तर समज असा होता की समजा आईने जर जास्त जेवण घेतलं पोटात बाळ गुदमरल. बघा हे जे चुकीचे समज जे आणि ही जी माहिती आईला दिली जाते त्याच्यामुळे सुद्धा जेवणावर आईचा परिणाम होतो. तर कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला जर आम्ही माहिती दिली की आईला नेहमीच्या 3 जेवणापेक्षा एक वेळचं अधिक जेवण देणं, म्हणजे दिवसातून आईने 4 वेळेस जेवलं पाहिजे, ही माहिती जर प्रत्येकाला जर माहीत असेल आणि त्यामुळे तुमचा नातू जो आहे तो हुशार होणार आहे, आरोग्यदायी येणार आहे, ही जर माहिती प्रत्येकाला मिळेल, आता प्रत्येकजण आईला आग्रह करेल की नाही तू एक वेळ जेवण जास्त घेतलं पाहिजे किंवा आमच्याबरोबर जेवायला बस. आता बघा परिस्थिती बरीच चांगली सुधारलेली आहे. आज बऱ्याच घरामध्ये एकत्र जेवायला बसतात, ही चांगली गोष्ट आहे, पण या गोष्टीला सुद्धा आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशी काही उदाहरणं आपण इतर मातांना सांगितली पाहिजे तरच यामध्ये बदल घडून येऊ शकतो. आता बघा आपल्याकडून लोहयुक्त गोळ्या मातेला दिल्या जातात, तर या लोहयुक्त गोळ्या सुद्धा मातेने रोज घेतल्या पाहिजेत आणि ही माहिती कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला देणं गरजेचं आहे. बघ आता या लोहयुक्त गोळ्या आपण 2 प्रकारचे देतो. एक तर आपण आज देतो प्रतिबंधात्मक आणि दुसरा उपचारात्मक. प्रतिबंधात्मक गोळ्या कोणत्या मातेला दिल्या जातात की ज्या मातेचं हेमोग्लोबिनचं प्रमाण 11च्या पुढे आहे त्या मातेला आपण रोज एक गोळी देतो आणि ज्या मातेचं हेमोग्लोबिनचं प्रमाण 11 ग्रामच्या खाली आहे त्या मातेला आपण रोजच्या 2 गोळ्या देतो. पण ही माहिती जर कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला जर समजा आता झाली, बघा घरातली सासू आठवून देईल की आज सुनबाई तू गोळी घेतली का नाही, आणि या जर गोळ्या जर समजा विभागीय रीतीने घेतल्या गेल्या तर जन्माला येणाऱ्या बाळाचं वजन जवळजवळ 300 ग्रामनी वाढतं. बघा त्याच्यानंतर आईचाही रक्तक्षय कमी होतो आणि बाळणपणामध्ये ती खूप मोठी मदत आईला होते. तर ही माहिती सुद्धा कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला देणं गरजेचं आहे. आता पुढचा विषय असा आहे की फिडिंग गाऊन. आज बऱ्याच ठिकाणी काय होतं फिडिंग गाऊन विकत आणतात. आता हे फिडिंग गाऊन चुकीच शिवलेले, या बाजून त्याची सिलाई असते म्हणजे चेन असते. आता बघा त्या टेलरचं सुद्धा ट्रेनिंग घेण्याची गरज आहे, कारण फिडिंग गाऊन पुढून उघडा असतो याचं ज्ञानच त्याला नाही आणि हे जर समजा फिडिंग गाऊन पुढून उघडणार जर असतील तर चालतात. आपल्याकडचा साडी आणि ब्लाऊज हा जो म्हणजे ड्रेस आहे तो स्तनपानासाठी अत्यंत चांगला आहे आणि ही माहिती सुद्धा प्रत्येक घरामध्ये देणं गरजेचं आहे. आता शेवटचा मुद्दा असा आहे की हा बाळ जो आहे नवीन पाहुणा म्हणून घरात येणार आहे. बघा आता आईचं काम त्यामुळे वाढणार आहे. म्हणजे आईने जर ठरवलं की आपल्या बाळाला आपलं दूध पाजायचं आणि समजा तिला एका फिडिंगच्या वेळेस 20 मिनिट लागतात आणि दिवसातून ती 10-12 वेळेस पाजते आहे, जवळजवळ आईचे 240 मिनिट बाळाला पाजण्यासाठी जाणार आहे. मग या वेळेमध्ये आईच्या कामात मदत कोण कोण करेल हा सुद्धा विचार त्या कुटुंबामध्ये देणं गरजेचं आहे. मग आईला कामामध्ये जर समजा नवऱ्याने जर मदत केली, आईला कामामध्ये सासऱ्याने किंवा सासून जरी मदत केली तर आई बाळाकडे वेळ देऊ शकणार आहे. आता बघा रेशन कार्डवर एक नाव वाढणार आहे
घरामध्ये एक मेंबर वाढणार आहे, पण ही चर्चा कोणत्याही कुटुंबामध्ये घडत नाही. आता बघा, मुलीचं समजा लग्न झालं आणि जावई आणि मुलगी 8 दिवसांनी येणार म्हणून जर समजा बातमी आली, घरामध्ये लगेच चर्चा काय चालते की जावयाला खायला काय करायचं, जावयाला कपडे काय करायचे, त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे करायची, आणि या प्रकारे चर्चा होऊन सगळं नियोजन सुद्धा केलं जातं. पण हा बाळ जो पाहुणा येणार आहे याच्यासाठी मात्र कोणतीही चर्चा घडत नाही. कारण का, हा बाळ मोर्चा काढीत नाही, हा संप करीत नाही, हा रस्ता रोको करीत नाही. पण आपलं तुमचं माझं सगळ्याचं काम आहे हे सांगायला पाहिजे की आईच्या कामामध्ये कुटुंबातल्या लोकांसुद्धा मदत करणं गरजेचं आहे. ही जर चर्चा जर समजा आपण संपूर्ण केली, आता स्तनपान आणि शिशुपोषणाचं योग्य ज्ञान आपण त्या घरामध्ये दिलं. अजून एक मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळा काय म्हणतात, रिट्रॅक्ट निपल असतात आणि हे रिट्रॅक्ट निपल या गरोदरपणाच्या काळात जर समजा मॉलिश वगैरे जर केली गेली तर याच्यामुळे जर अपॉर्शनचा जर इतिहास असेल, अबॉर्शन सुद्धा होऊ शकतं किंवा अपुऱ्या दिवसाचं बाळ सुद्धा जन्माला येऊ शकतं. मग शास्त्र काय सांगतं की गरोदरपणाच्या काळामध्ये काहीही करण्याची गरज नाही, कारण स्तनपान हा विषय बाळाचा जन्म झाल्यानंतरचा आहे आणि जवळजवळ 90 ते 95% मातामध्ये आपोआप स्तनाग्रवर येतात आणि बाळाला आपलं दूध सहज घेता येतं. पण हा विषय नंतर आपण चर्चेला पाहिजे. गरोदरपणाच्या काळात याची काळजी करण्याची गरज नाही. आता आपण बघू की जर समजा आईने आपलंच दूध जर बाळाला जर पाजलं तर बाळाला काय काय फायदे होतात, आईला काय काय फायदे होतात, कुटुंबाला काय काय फायदे होतात, समाजाला काय काय फायदे होतात हे आपण थोडं बघू. आता बघा, आईच्या दुधामुळे बाळाला काय फायदे होतात. तर नंबर 1चा फायदा असा आहे की जर आईचं दूध जे असतं ते बाळाच्या वाढीसाठी योग्य असतं, कारण आईच्या दुधामध्ये बाळाच्या वाढीसाठी लागणारे सगळे पोषक तत्व योग्य प्रमाणात असतात. आता बघा, पोषक तत्व योग्य प्रमाणात असल्यामुळे बाळाचा वाढ विकास अगदी योग्य प्रमाणात होतो. घटक वेगळे आहेत बघा, गाईच्या दुधामधले घटक तिच्या वासरासाठी, आईच्या दुधामधले घटक तिच्या बाळासाठी. म्हणून आईचंच दूध बाळाला दिलं गेलं पाहिजे, कारण आईच्या दुधामध्ये घटक सगळे योग्य प्रकारात असतात. आता घटक योग्य असल्यामुळे नंबर 2चा फायदा काय होतो, आईचं दूध पचायला सोपं असतं. आता बघा, बाळाला जर समजा गाईचं म्हशीचं दूध जर दिलं गेलं तर त्याच्यामुळे बाळाला गॅसेस सुद्धा होऊ शकतात, किडनीवर लोड येतो आणि पचायला ते अवघड असतं. पण आईचं दूध मात्र पचायला सोपं असतं. नंबर 3चा फायदा काय, आईचं दूध निर्जंतुक असतं, कोणत्याही प्रकारचा रोग होण्याची शक्यता राहत नाही. नंबर 4था फायदा असा आहे की आईचं दूध जे ते योग्य तापमानात असतं, त्याच्यामुळे बाळाला ते फायद्याचं असतं. 5वा नंबरचा फायदा असा आहे की आईच्या दुधामुळे बाळ हुशार होतं. बघा, आईच्या दुधामध्ये मेंदूचा विकास करण्याचे पोषक तत्व आहेत, त्यामुळे बाळ हुशार होतं. प्रत्येकाला असं वाटतं की आपलं बाळ हुशार झालं पाहिजे. बघा, मुलं जर 10वी 12वीमध्ये गेले, आपण काय करतो, त्यांना मेरिटमध्ये आणायसाठी ट्युशन लावतो आणि ट्युशन जर समजा लावली आणि त्याला अगदी चांगले मार्क पडले, म्हणजे समजा त्याला 180% मार्क पडले आणि शासकीय कोठा जो आहे तो जर समजा 87%ला जर बंद झाला आणि याला 86% मार्क असल्यामुळे याचा खाजगी कॉलेजमध्ये आता प्रवेश मिळून राहिलेला आणि तुम्हाला 5 लाख रुपये डोनेशन जर द्यायची वेळ आली, तुम्ही मुलाला काय बोलले असते? तुम्ही मुलाला हेच म्हणले असते, थोडा अभ्यास जर केला आपले पैसे वाचले असते. पण हे बाळ आता 21व्या शतकातलं आहे. हा मुलगा हा जर समजा गुगलवर वगैरे सगळीकडे आजकाल माहिती मिळते, आईच्या दुधाची महती जर यांनी जाणली असेल तर आईला तेच म्हणल, तुझं दूध जर मला पाजलं असतं शिकवणी लावायची सुद्धा गरज नव्हती. म्हणून ज्या आईला आपलं बाळ हुशार करायचं तिने आपलं दूध आपल्या बाळाला पाजलं पाहिजे. बघा, काही प्रकारच्या कर्करोगापासून सुद्धा संरक्षण मिळतं. आता बघा, पुढचा फायदा असा आहे की 40 नंतर जे हृदयरोग किंवा BP, मधुमेह ही जी होण्याची शक्यता असते, ज्या बाळाला आईचं दूध मिळालं त्या बाळाला ही शक्यता खूप कमी असते. हा एक बाळासाठी खूप मोठा फायदा आहे. त्याच्यानंतर काही प्रकारचा दमा, ॲलर्जी यापासून सुद्धा बाळाला संरक्षण मिळतं. आणि सगळ्यात शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आईचं आणि बाळाचं घट्ट प्रेमाचं नातं तयार होतं. बघा, ज्या आईने आपली दूध बाळाला शिफारशीप्रमाणे कमीत कमी 2 वर्ष पाजलं आणि जास्तीत जास्त 5 वर्षपर्यंत पाजलं, ते बाळ म्हातारपणे यायला वृद्धाश्रमात पाठवणार नाही. आता बघा, आईने जर आपलं दूध जर बाळाला जर पाजलं तर आईला काय काय फायदा होतो ते आपण बघू. तर आईला पहिला फायदा काय होतो, तर गरोदरपणामध्ये जे आईचं वाढलेलं वजन असतं ते वजन कमी होण्यास मदत होते. बघा, आईने जर बाळाला जर स्तनपान दिलं तर आईचं वजन कमी होणार, त्यामुळे मदत होते. म्हणजे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार असणं गरजेचं आहे. नंबर 2चा फायदा काय होतो, आता बघा, आईने जर आपलं दूध आपल्या बाळाला जर पाजलं
तर पाळणा लांबवायला सुद्धा मदत होते. हा एक फायदा आईला होतो. परंतु यामध्ये मात्र 1.5 महिन्यानंतर वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज असते. तर बघा काही तात्काळ फायदे आहेत. तात्काळ फायदे म्हणजे असं की जर समजा बाळाचा कॉर्ड कट केला गेला, आईचा आणि बाळाचा गालाला स्पर्श जर केला गेला आणि ब्रेस्ट कॉर्ड पद्धतीने जर बाळाला जर पाजायला सुरुवात केली तर गर्भाशय लगेच आकुंचन पाहावं लागतं. गर्भाशय आकुंचन पाहावं लागतं, हा एक फायदा. नंतर वाढ पडायला मदत होते, हा दुसरा फायदा. आणि रक्तस्राव कमी होतो. म्हणजे बघा जर समजा तात्काळ जर स्तनपान जर बाळाला मिळालं त्यामुळे आईला हे तात्काळ मिळणारे फायदे आहे. आणि भविष्यामध्ये म्हणजे PNC मध्ये सुद्धा आईला रक्तक्षय यामुळे होऊ शकत नाही. आता पुढचा फायदा कसा, तर उतार वयामध्ये आईचे हाडं ठिसूळ होत नाहीत. बघा म्हणजे आईने जर समजा आपलं दूध जर बाळाला जर पाजलं तर बऱ्याच वेळा काय म्हणतात, आई आपलं दूध बाळाला ज्यावेळेस पाजत असते त्यावेळेस शरीरातला कॅल्शियम जो आहे तो आई बाळाला देत असते. दुधातून तो कॅल्शियम बाळाला जातो आणि नवीन ज्यावेळेस कॅल्शियम आई घेते, हे हाडावर ज्यावेळेस त्याचे थर बसतात त्यावेळेस हाडं बळकट होण्यासाठी मदत होते. आता त्याचं एक उदाहरण बघा, जर एखादी भिंत जर समजा जुनी झालेली, खूप एक 15-20 वर्षाची झाली, आपण काय करतो तिथं प्लास्टर काढून टाकतो आणि नवीन प्लास्टर तिथे बसवतो. हे नवीन प्लास्टर बसवल्यामुळे काय होतं, भिंत पक्की होते. तसं आईच्या हाडाच्या स्तरामधला हा जो कॅल्शियम तो निघून जातो आणि नवीन कॅल्शियमचा थर ज्यावेळेस तिथे बनतो त्यावेळेस आईचे हाडं जे ते बळकट बनतात. आणि हा एक खूप मोठा फायदा आईला आपलं दूध जर तिने बाळाला जर पाजलं तर मिळू शकतो. त्याच्यानंतरचा फायदा असा आहे की आईचं कर्करोगापासून संरक्षण होतं. 3 प्रकारच्या कर्करोगापासून, म्हणजे स्तनाचा कर्करोग आहे, अंडाशयाचा कर्करोग आहे आणि गर्भाशयाचा कर्करोग आहे. आईने जर बाळाला शिफारसीप्रमाणे जर स्तनपान दिलं तर हे कर्करोग होण्याची शक्यता सुद्धा खूप कमी होते. हा आईला एक फायदा आहे. आता बघा आईचं जसं मूल्य करता येत नाही, म्हणजे त्याचं किंमत ठरवता येत नाही, कारण ते अनमोल आहे. परंतु एक कल्पना करा की समजा एक आई दिवसभर 1 लिटर दूध आपल्या बाळासाठी देते आणि तिने असं ठरवलं की आज मी दूध देणार नाही. आज दुधाचे भाव आपण जर बघितले 40 रुपये लिटर आहे, म्हणजे जवळजवळ 40 रुपयाचं दूध त्या घराला त्या दिवशी विकत घ्यावं लागेल. समजा त्या आईने ठरवलं मी एक 10 दिवस पाजणार नाही, बघा 400 रुपयाचं दूध विकत घ्यावं लागेल. तिने ठरवलं मी 1 महिनाभर पाजवणार नाही, जवळजवळ 1200 रुपयाचं दूध. आणि एखाद्या आईने जर ठरवलं मी 2 वर्ष जर पाजित नाही तर बघा जवळजवळ त्या कुटुंबाचे 25,000 ते 30,000 रुपये नुसते बाळाच्या दुधासाठी खर्च होणार आहे. एक कल्पना करा की महाराष्ट्रातल्या सगळ्यात माता संपावर गेल्या. बघा शासनावर सुद्धा किती मोठा राहील की शासनाला सुद्धा खूप मोठं बजेट ठेवावं लागेल. कितीतरी दूध पावडरचे कारखाने काढावे लागतील, त्यासाठी जंगलतोड सुद्धा होईल. म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास आणि पैशात सुद्धा ऱ्हास हा सगळा होऊ शकतो. आईने जर आपलं दूध जर बाळाला पाजलं त्याच्यामुळे बघा बाळाचाही फायदा होतो, आईचाही फायदा होतो, कुटुंबाचाही फायदा होतो, राज्याचाही फायदा होतो आणि देशात सुद्धा फायदा होऊ शकतो. पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा होत नाही. आता आईने आपलं दूध जर बाळाला पाजलं बघा आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी होतं. आणि आजारी पडण्याचं प्रमाण जर कमी झालं, औषध पाण्यावर होणारा खर्च सुद्धा वाचू शकतो. म्हणजे एवढे मोठे फायदे आईने आपलं दूध जर आपल्या बाळाला जर पाजलं तर होऊ शकतात. आणि समाजामध्ये याच्यासाठी खूप मोठं प्रबोधन करणं गरजेचं आहे की जेणेकरून समाज स्वतः म्हणजे प्रोत्साहन देईल मातेला, तुझंच दूध आपल्या बाळाला तू पाजव.